नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी एकदम भन्नाट, झटपट आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी घेऊन आले. आणि खास गोष्ट म्हणजे हे थेपले मी उरलेल्या डाळीपासून बनवले आहे. हो, आपण भातासोबत जे साधं वरण खातो ना, त्याच डाळीपासून. ही रेसिपी माझ्यासाठी सुद्धा नवीनच होती, पण माझ्या कझिनने मला शिकवली. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रेसिपी बिना कांदा आणि लसूणची आहे. तरीसुद्धा इतकी टेस्टी लागते ना, की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग पाहूया गरमागरम मऊसूत आणि चविष्ट थेपले कसे बनवा. सर्वात आधी आपण मस्त तिखट वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यात ताजी चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं जिरा ॲड केलं. आता हे सगळं छान बारीक वाटून आता एका मोठ्या भांड्यात उरलेली डाळ काढून घेतली. तुमच्याकडे उरलेला भात असेल तर तो सुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे थेपले अजून सॉफ्ट होतात. आता या डाळीत आपण तयार केलेल्या हिरव्या मिरच्याचं वाटण मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला थेपले जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही थोड्याशा मिरच्या अजून ॲड करू शकता. तर मी हे वाटण डाळीमध्ये मिक्स करून घेतलं. यानंतर आता मी यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ ॲड केलं आहे. लक्षात ठेवा, गव्हाच्या पिठाच्या प्रमाणात बेसन कमीच घ्यायचं. जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर त्याच्यामध्ये पावच वाटी चण्याचं पीठ घ्यायचं. आता यात भरपूर कोथिंबीर घालूया. मग थोडीशी हळद ॲड केली. हळद जास्त घालायची नाही, नाहीतर कलर खूप डार्क होतो. आता हातावर जिरं घेऊन थोडंसं क्रश करून टाकलं. जिरं थोडंसं हातावर मळून घ्यायचं आणि मग ते ॲड करायचं. त्यानंतर आता मी या ठिकाणी थोडंसं ओवा घेतला आहे, पाव चमचा एवढा, आणि तो ओवासुद्धा हातावर असा बारीक करून घेतला आहे आणि आता तो मी याच्यामध्ये ॲड करते. ओव्यामुळे थेपल्यांना खूप छान फ्लेवर येतो. यानंतर पाव चमचा हिंग घेतली. आता हिंग थोडंसं कमीच प्रमाणात घ्यायची. हिंगामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते थेपल्या. त्यानंतर आता तुम्हाला चवीनुसार लाल तिखट पावडर घ्यायची आहे, तर मी या ठिकाणी लाल तिखट पावडरसुद्धा ॲड केली. आणि आता माझा फेवरेट इन्ग्रेडियंट कसुरी मेथी हातावर छान क्रश करून मिक्स केली की मस्त सुगंध येतो. शेवटी चवीनुसार मी या ठिकाणी मीठ ॲड केलं आहे आणि आता हे सगळं एकत्र करून छान डो तयार करून घ्यायचं. आता या ठिकाणी मी थोडं पाणी घालून पीठ मळून घेते छान आणि मिक्स करून घेते. तर चपातीच्या पिठासारखंच सॉफ्ट डो तयार करायचा आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळही नाही करायचं आहे. आणि डो तयार करताना एकदम पाणी ॲड नाही करायचं आहे, जसं आपण चपातीचं पीठ मळताना करतो. आपण थोडं पाणी वरतून ॲड करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असा घट्ट डो तयार करून घ्या. आता आपण जो डो तयार केला आहे हे पीठ आपण 5 मिनिट झाकून सेट होण्यासाठी ठेवूया. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा छान मळून घेतलं. असं केल्याने थेपले खूप मऊ होतात, म्हणून मी आधी ते छानपैकी व्यवस्थित मळून घेतले. आता हा जो डो बनवला आहे आपण, त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि हलक्या हाताने थेपले लाटून घेऊया. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. आता तवा गरम करून त्यावर थेपले भाजून घेऊ. तर मी या ठिकाणी हलक्या हाताने गोल गोल असे थेपले तयार करून घेतले, छानपैकी लाटून घेत. हलक्या हातानेच थेपले लाटून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये क्रॅक जाणार नाही किंवा थेपला व्यवस्थित तयार होईल. त्यानंतर असा गोल गोल थेपला तयार करून एका साईडला मी पॅन ठेवलं आहे गरम होण्यासाठी. आता आपलं पॅन जेव्हा गरम होईल तेव्हा त्याच्यावर हलकंसं असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपण जेव्हा थेपला टाकतो पॅनवर किंवा तव्यावर तेव्हा तो खाली चिटकत नाही किंवा थेपला खाली लागत नाही किंवा करपत नाही. त्यामुळे आपण आधी तेल लावून घ्यायचं पॅनला. त्यानंतर एका ठिकाणी मी थेपले तयार केले आणि एका ठिकाणी मी ते व्यवस्थित असे भाजून घेतले. आता जेव्हा तुम्ही थेपला भाजायला पॅनवर टाकता ना, तेव्हा त्याला खूप जास्त तेल लावायचं जेव्हा तो भाजत येतो. कारण की जेव्हा तुम्ही थोडं जास्त तेल लावता ना, तेव्हा तुमचा थेपला खूप सॉफ्ट होतो आणि खूप छान तयार होतो. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी भाजून घेतले की आपले मस्त गरमागरम थेपले तयार. मग कसं काय, थेपले सुंदर दिसत आहेत ना? हे थेपले तुम्ही दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. प्रवासासाठी, डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त खा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.